राम कृष्ण
बहुधा सुकृताची तो
अखंड जया तुझी प्रीती मजले तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा तुझ बाणानी कंटाळा
तुझी आनंद गातो
अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा पडोनी राहीन तये ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा तुम्ही आम्ही पिडो जेने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हाका देत दाराशी तुका म्हणे या बोला
चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर. पडून राहीन तये ठाई, उगाच संताची पायी. न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवन कृशानुं ज्ञानी नामाग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. आता हृदय हे आपुले, सौफाळुनिया भले. वै वै सौ पाऊले श्री गुरूंची. आदिनाथेन मचिंद्रहा, मचिंद्रेण च गोरक्षः. गोरक्षेण गहिनी च निवृत्तिश्च गहिनीनां. निवृत्तिनोपदिष्टश्च ज्ञानदेवो दयानिधिः. ज्ञानदेवेन श्रीजोग, एतेभ्यो गुरुभ्यो नमः. विठ्ठल अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. पडोन राहीन तये ठाई, उगाच संताची पायी. न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. आज या ठिकाणी आपल्या या भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी आईसाहेब, माऊली ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या या मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये त्यांच्या कृपाछत्राखाली गेल्या 19 वर्षांपासून अखंडपणे चालत आलेला हा नाम सप्ताह आणि चालू असलेलं 20वं वर्ष आणि त्या 20व्या वर्षातली आजची ही कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तपरायण ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वानं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे ते बाळू महाराज काळे यांच्याकडून तुमच्या सर्वांच्या वतीनं ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि तसंच व्यासपीठ नेतृत्व काळे महाराजांबरोबरच ज्ञानदेव महाराज लाहोर असतील, भाऊसाहेब महाराज जगताप असतील आणि इतर सर्व वाचक आणि विशेष करून आजच्या कीर्तन रूपी सेवेला आपल्या राशीन परिसर, कर्जत परिसरातील सर्व गुणीजन भजनी महाराज मंडळी, गायक वृंद, वादक वृंद सगळे, त्याच्यामध्ये ज्यांची कालपासून विशेष उपस्थिती आपल्या नाम सप्ताहाला आहे ते हरिभक्त परायण गायनाचार्य संजय महाराज हजारे असतील. जेवढं गायन जोरात चालतं तेवढा प्रवास पण जोरात चालतो बरं का, कारण प्रवासन गायन एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून त्यांनाही दंडवत. नंतर कीर्तन रूपी सेवेसाठी नेहमीप्रमाणे ज्यांना मी काय सांगणार आहे आता सगळं माहिती ते हरिभक्त परायण कालिदास महाराज असतील, तसंच आमचे परम मित्र अविनाश महाराज असतील ज्यांनी पहिली सुंदर चाल गायली ते हरिभक्त परायण राम महाराज असतील, आमचे दत्तोबा महाराज असतील आणि तुम्ही सर्व परिसरातले महाराज मंडळी. आणि विशेष करून आज मृदंगाची साथ ज्यांची अखंड हरिनाम सप्ताहाला पहिल्या दिवसापासून आहे ते हरिभक्त परायण आपल्याच परिसराचं भूषण तेजस महाराज असतील. तसंच ज्यांच्या माझी दुसरी मुलाखत आहे आज ते हरिभक्त परायण मृदंगाचार्य आसाराम महाराज असतील, चोपदार महाराज असतील, विनेकरी बाबा असतील. तुम्ही सर्व
डोळे झाकून बसलेले श्रोते, डोळे उघडे ठेवून ऐकणारे श्रोते, लांब पारावर बसलेले श्रोते, टेकायला टेका हुडकून बसलेले श्रोते, सगळे, आणि टेकायला मिळत नाही म्हणून एकमेकाचे आधार घेऊन टेकून बसलेले श्रोते, अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आणि विशेष म्हणजे ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे ती चैतन्य साऊंड सिस्टीम, त्याच्यावर पण नाव टाकून घ्या. त्याचं बारसं नाही केलं अजून, त्याच्यावर नाव म्हणजे लगेच सापड. त्यांची सुंदर अशी जशी पाहिजे अशी सिस्टीम ते पूर्णपणे त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत, आणि आपणही ऍडजस्ट करायचा आपल्या पद्धतीनं प्रयत्न करू. बरोबर आहे ना? म्हणून, आणि विशेष म्हणजे आमचे परम मित्र किशोर महाराज असतील, जे इकडच्या भागात मी आलो की कॅमेरा घेऊन येते. हा, आणि विशेष म्हणजे मी त्यांच्यामुळेच इथं आलोय. मला इथं कोणच काय, मी काही जरी बोललो तरी मला कोणच काय बोलणार नाही. का तर किशोर महाराजांवर आलोय, त्यांची सासरवाडी नाही इथं, म्हणून. तर असो, आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जरी दिसायला मोठा असला तर आपण अभंगामध्ये कदाचित उतरू शकणार नाही, का उतरू शकेल माहित नाही. पण थोडा जरी अभंग आपल्यामध्ये उतरला तरी दिसायला मोठा असला तरी असायला मात्र छोटा आहे. विठ्ठल सप्ताहाचं या वर्षीचं आपलं हे 20वं वर्ष आहे. बरं, प्रत्येकानं कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी, वाजवणाऱ्या वादकांनी, गायन करणाऱ्या गायकांनी, मी माझ्यापासून सुरुवात केली. टाळ घेऊन उभे असलेल्या आमच्या टाळकरी महाराजांनी, विनेकरी बाबांनी, चौकदार महाराजांनी, आणि विशेष करून तुम्ही 20 वर्षांपासून ज्या वेगवेगळ्या कीर्तनकारांना ऐकताय, त्या प्रत्येकानं विचार करायचा की आम्ही 20 वर्ष झालं, म्हणजे हे आपल्या सप्ताहाचं 20वं वर्ष आहे. आमच्या अंतःकरणात आजपर्यंत कधी 20वा वाटल्यासारखं वाटलं का? बरोबर आहे ना? कारण 20व्या वर्षापर्यंत पोचल्यानंतर तरी कमीत कमी आपल्या अंतःकरणामध्ये थोडासा 20वा जरी वाटला तरी संतांच्या चरणापाशी गेलो याचं सार्थक आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपणा सर्वांना 20व्याचं ठिकाण सांगतात. तशी 20व्याची ठिकाणं बरीच आहेत. बरोबर आहे का नाही? माणूस बाजार करून घरी आला, पिशवी खाली ठेवली आणि खुर्चीवर आगा करत बसतो, ते सुद्धा त्याचं 20व्याचं ठिकाण आहे. जीवनामध्ये अशी बरीच आपली 20व्याची ठिकाण आहे, आणि शेवट सुद्धा एक 20व्याचं ठिकाण नेता नेता असतं. बरोबर आहे का नाही? माणसं म्हणते थांबा, 20व्याला जरा थोडा वेळ थांबवा. म्हणजे ते प्रेत, ते शरीर 20व्याला ठेवलं जातं. शरीराला 20वा मिळाला, पण आमच्या अंतःकरणाला 20वा मिळाला का नाही याचा विचार मी आणि आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. कीर्तन किती वेळ झालं, गायन किती वेळ झालं, महाराजांनी किती वेळ सांगितलं, वादकांनी किती वेळ वाजवलं, याच्यापेक्षा आपण कीर्तनात किती वेळ प्रेझेंट होतो हे बघायचं. बर का? कारण आपल्या इथे एक म्हण आहे ना, माइंडली प्रेझेंट, बॉडीली प्रेझेंट बट माइंडली ऍबसेंट. आम्ही सर्वजण शरीरानं कीर्तनात आहे, पण आम्ही मनानं आमच्या अंतःकरणापासून कीर्तनात आहोत का याचा मी पण आणि तुम्ही पण. मी जर जाईपर्यंत विचार करत बसलो किती देतील बरं, तर माझं अंतःकरण मी कीर्तनात असून सुद्धा 20वा मिळवायला अयोग्य आहे. का? तर मी जिथं 20व्याचं ठिकाण आहे तिथं मी 20व्याचा विचार नाही करत. तिथं मी विचार करताना माझ्या लौकिक गोष्टींचा करतोय. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला 20व्याचं एक ठिकाण सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
हे परमेश्वरा, हे देवा, हे पांडुरंगा, हे माय बाबा, अखंड जया तुझी प्रीती. अभंगाचा अर्थ सांगून घेतो, कारण मी परत कुठं जातो मलाच कळत नाही. अखंड जया तुझी प्रीती, हे देवा, तुझ्याविषयी ज्याच्या अंतःकरणात अखंड प्रेम आहे, किंवा तुझ्या अंतःकरणात ज्या महात्म्याविषयी अखंड प्रेम आहे, अशा कोणत्या तरी महात्म्याची मला भेट घडून दे. मज दे तयाची संगती. मग देवानं विचारलं, महाराज, अशा महात्म्याची ज्याचं माझ्यावर अखंड प्रेम आहे, अशा महात्म्याची भेट तुम्हाला मी घडवून दिली, तुम्ही काय करणार? महाराज म्हणतात, मग मी कमळापती. बायकोच्या नावानं हाक मारली बरं का देवाला इथं. विठ्ठला पांडुरंगा नाही, कमळापती, कमळेचा पती. कमळा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती. मग मी कमळापती, तुझ बाण आणि कंटाळा. नानी शब्दाचा विग्रह होतो, न प्लस आणि. मी तुझ्या भजनामध्ये कंटाळा आणणार नाही. का? तर तू मला तुझ्याविषयी अंतःकरणात अखंड प्रेम असलेल्या संतांच्या चरणापाशी दिलं. अखंड प्रेम असलेले संत अंडरलाईन बरं का, मला बोलायचं. आणि मग मी काय करेन? महाराज म्हणतात, त्याची पुढं सांगतात, तिथं काय करायचं? पडो निराहीन तये ठाई. संतांच्या चरणापाशी मी पडून राहील. पण पडून कसं राहायचं हे पुढं सांगते. उगाच संताचे पायी. आम्ही संतांच्या मठावर पडून राहतो, पण तिथं कुरापती करीत राहतो. महाराज म्हणतात, उगाच पडून राहण्याला महत्व आहे. पडो निराहीन तये ठाई, उगाच संताची पायी. न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. तुम्ही आम्ही पिडोजेने. तुम्हालाही संत भेटावे वाटतात आणि आम्हालाही तू भेटावा वाटतो. मग तू एक काम कर, आम्हाला संतांची भेट घडून दे, तुला आमचा त्रास होणार नाही. तुम्ही आम्ही पिडोजेने. तुझं दुःख आणि माझं दुःख सेम आहे. दोन्ही वारती एकाने, दोन्ही दुःख एकाच टायमिंगला समाप्त होऊन जातील. का? कधी? संतांची भेट झाल्यानंतर. बैसलो धरणे हाका देत दाराशी. मी तुला हे देच, तू हे मला पूर्ण केलंच पाहिजे माझं माग. महाराज म्हणतात, मी धरणं धरून बसलोय. आणि ए देवा, ऐक, इकडं तिकडं बघू नको. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर. या माझ्या बोलण्याकडे देवा तुम्ही लक्ष द्या. माझा अव्हेर करू नका. आपल्या भाषेत मला इग्नोर करू नका. माझा अव्हेर करू नका. तुम्ही अव्हेर केल्यानंतर आम्ही कुणाकडे जायचं? म्हणून तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर. पडो निराहीन तये ठाई, उगाच संताची पायी. न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा विठ्ठल. आलोय की जगामध्ये 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. मला मेन ठिकाणी पोहोचायचं. दुर्लभं त्रयमय वैतत् दैवानुग्रह हेतुकं, मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व मिळणं दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. जगामध्ये अशी बरीच लोक शरीराला बेकार म्हणतात. शरीर बेकार जरी असलं तरी तुकोबारायांचा एक नाटाचा अभंग जर पूर्ण वाचला तर समज. महाराज म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीसी थार, नाही अपवित्र शरीरायसे. हे जरी असलं तरी महाराज पुढे म्हणतात, शरीर उत्तम
शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. घोसुले म्हणजे घर. सुखाचं घर कोण असेल तर शरीर आहे. आपलं शरीर सुखाचं घर आहे. सुख झालं तरी या शरीरात होतं, दुःख झालं तरी या शरीरात होतं. म्हणून मनुष्यत्वम, पुढे जाऊ, परत एकदा इथं अडकलं की परत मनुष्यत्वम, मनुष्य देह मिळेल दुर्मिळे. चला मिळाला आपल्या सगळ्यांना, भाग्यवान. मुमुक्षुत्वम, त्यात मोक्षाची इच्छा होणं. चला झाली पण, भाग्यवान आपण. पण महत्वाची तिसरी गोष्ट जे शिखरस्थ आहे, महापुरुष संश्रय, कोणत्या तरी महान पुरुषाचा आश्रय आमच्या जीवनात मिळावा. ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे महाराज. महान पुरुष ज्याचा आश्रय घ्यायचा आहे, पाठीवर ज्यांची थाप घ्यायची ना, ती पाठ कशी का असताना पण हात पवित्र पाहिजे. आम्ही थाप बऱ्याच जणांची घेतो पाठीवर, पण हात, ती थाप मारणारा हात पवित्र का हे पण गरजेचं आहे. हात जर पवित्र असेल थाप टाकणारा आपल्या पाठीवरची. आपल्याला एक लहानपणी कविता होती बघा, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ती एक मुलगा त्याच्या घरी नदीला पूर आला आणि त्याचं घर वाहून गेलं. म्हणजे तो सरांच्या घरी आला की सर, गुरुजी, गुरु महाराज, मी आपल्या घरी आलो. सरांना वाटलं मदत मागायला आला, पेन्शन मध्ये थोडं द्यावं लागतं का काय काय. पण पुढं पुढं तो बोलत 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 घराची परिस्थिती सांगतो, शेवट म्हणतो, सर तुम्हाला वाटल की मला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. तो म्हणतो तसं नाही, मला एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून, की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. पाठीवर माझा हात ठेवा आणि मला फक्त लढ म्हणा, मी परत नव्या जोमानं उभा राहील. म्हणून जो हात आपल्या पाठीवर पडल्यानंतर आयुष्याला झुंज देण्यासाठी आपल्याला बळ मिळेल, असा हात पाठीवर मिळणं गरजेचं आहे. आम्ही आज हल्ली काय करतो, मित्रानं ह्यांना गुरु केलं म्हणून माझे गुरु तीच पाहिजे. म्हणजे दोघ जण पंढरीची वारी एकाच मठात जाऊ पंढरपूरला. मठाच्या नियोजनासाठी एकच गुरु दोघांनी का करायचं. गुरु त्यांना करावं बरं का, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, की ज्यांच्याकडं पाहिल्याबरोबर असं वाटावं की यांना माझ्यासाठी देवानं पाठवलेलं आहे. असं कधी आपल्याला वाटलं, हे वाटावं. आणि ज्या दिवशी वाटेल त्याच दिवशी त्यांच्याकडनं माळ घाला, तर घाई पण करू नका. आम्ही काय करतो, माळ घालायची पण घाई करतो, गुरुच्या पायावर डोकं ठेवायची पण घाई करतो, आणि गुरुची एखादी गोष्ट नाही पटली की ती पाय मागं वाढायला सुद्धा, त्या गुरुचे पाय वाढायला सुद्धा आम्ही पुढे असतो महाराज. म्हणून चरणावर डोकं ठेवताना असू द्या, थोडं म्हातारपणी होईल पण गडबड नको. एकदा नतमस्तक झालं, आणि नतमस्तक अशा ठिकाणी मी मगाशी बोललो की ज्यांच्या चरणापाशी आम्हाला विसावा मिळावा. तुकोबारायांनी बाबाजी चैतन्य महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले. गुरूंच्या चरणावर, संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. तुकोबाराय म्हणतात, चरणावर मस्तक ठेवलं की विश्रांती मिळाली. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी बोला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख
स्वर समजना. हा काहीतरी बात द्या थोडा. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. महाराज म्हणतात जिथं गेल्यानंतर विश्रांती मिळावी. महाराज म्हणतात विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. जीवनामध्ये कुणीतरी असं मिळावं. महाराज मी नेहमी गात असतो, भागवत कथाकार सुंदर गात असतात बघा. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर जो पहुंचा दे भवदरिया के तीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर जो पहुंचा दे भवदरिया के तीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. जीवनात कुणीतरी असं मिळावं, पलीकडच्या काठाला पोचवावं. महाराज ऐका, नदीमध्ये 2 प्रकारच्या नावा असतात. ऐकताय ना, नदीमध्ये 2 प्रकारच्या. एक नाव अशी असते जी हातानं वलवायची असते, आणि दुसरी जरा श्रीमंत नावड्याची नाव असते, तिला मोटर असते. बरोबर आहे का ना? दोन्ही नाव एकाच नदीत आहे. ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचंय. जी हातानं वलवतण्याची नाव आहे तिला जर 2 तास लागत असतील, तर जी मोटरीनं चालवायची नाव आहे ती साधारण अर्ध्या तासात पोहोचायला काय हरकत नाही. बरोबर आहे ना? एक दिवशी असं झालं, जो व्यक्ती हातानं नाव चालवत चालवत इकडच्या काठावरून तिकडच्या काठावर, तिकडच्या काठावरून इकडच्या काठावर फिरवायचा, एक दिवशी त्याच्या हाताला झाली जखम. आणि अविनाश महाराज हाताला जखम झाल्यानंतर त्यानं त्या मोटरवाल्या नावेवाल्याची गाठ घेतली, ज्या नावेमध्ये मोटर आहे. त्यानं त्याला सांगितलं की बाबा माझ्या हाताला जखम झाली म्हणे, आणि माझा संपूर्ण उदरनिर्वाह त्या नावेवर आहे म्हणे. ह्यातनं जेवढं मिळतं तेवढ्यावर मी माझं कुटुंब भागवतो, प्रपंच भागवतो. तो म्हणला मी काय करू शकतो तुझ्यासाठी? म्हणला तू काहीच करायचं नाही, तू तुझी नाव चालवत राहायचं. फक्त एक काम करायचं, एक छोटासा दाव घ्यायचं आणि तुझ्या नावेला माझी नाव बांधून न्यायची. म्हणजे माझा फायदा काय? म्हणजे तुझा एवढा फायदा 70% तू घेऊन टाक, 30%च मला दे, कारण सगळं बळ तुझं आहे बरं का. तो म्हणला ठीक आहे. झाला सौदा दोघांचा. आता बघा बरं का, ज्या नावेला पलीकडच्या काठाला पोहोचण्यासाठी 2 तास लागत होते, ती नाव मोटरवाल्या नावेला बांधल्यामुळं ती नाव अर्ध्या तासात तिच्या बरोबर तिथं पोहोचायला लागली. संतांची भेट न घेता, गुरूंच्या चरणापाशी न जाता देव भेटल, पण 2 तास लागतील. पण संत महात्म्य रूपी इंजिन ज्या नावेला जोडलेलं आहे, त्या नावेला जर आपली नाव जोडली तर आपली 2 तासानं पोचणारी नाव अर्ध्या तासात पोचली तर बिघडलं कुठं? विठ्ठल विठ्ठल. हल्ली आम्ही आमची नावेला बांधतो, पण ती नाववाला म्हणताना मात्र बांधून घेताना चांगला बांधून घेतो, पण त्याचा जिथून दूर बाहेर निघतो ती आपल्या नावेकडे तोंड करून चालवतो. नेतो बरोबर, पण आपल्या तोंडावर दूर मारत मारत फेकतो, चालवतो. असेही काय नावाडी. म्हणून अशा नावेच्या शोधात आपण असलो पाहिजे, ज्याचं इंजिन आपल्याला दुरानं त्रास न करणारं पाहिजे आणि त्याच्या वेळेमध्ये पलीकडे पोहोचवणारं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत जर पाहिलं तर मी तिथं मारुती मंदिरात पण बोललो होतो. जगद्गुरु तुकोबाराय संतांची परख करताना, भक्ताची परख करताना साधं सुद्धा कच्च सोडत नाहीत कोणाला, कसूनच घेते. देव म्हणून कोणाच्या पण पाया पडते. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल जिकडं तिकडं विठ्ठल. तुका म्हणे सर्प विंचू नारायण,
आणि वंदावे दुरून शिवू नये. सापाला विंचवाला सुद्धा देव म्हणून पाया पडते तुकोबाराय. पण देवानं सांगितलं तुकोबाराने की तुकोबाराय हे संत आहेत, हे भक्त आहेत. तुकोबाराय म्हणले मी नाही मानत. म्हणले का? अगोदर मी माझ्या पद्धतीनं परीक्षा घेणार. तुकोबारांचे परीक्षेचे भरपूर अभंग आहेत बरं का. जशी सोन्याची परीक्षा 4 पद्धतीनं घेतली जाते. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. 4 पद्धतीनं सोन्याची परीक्षा होती. निघर्षण घासणे, छेदन कापणे, तापन तापविणे आणि ताडनैः ठोकणे. इथं सोनार आहेत कोण? सोनार आहेत का कोणी? हा म्हणजे माझं पक्क करून घ्या, बरोबर ना. कापणे, ठोकणे, तापविणे आणि काय राहिलं? घासणे. या 4 पद्धतीनं सोन्याची परीक्षा होते. आणि त्या 4 कसोटीतनं 4 प्रकारच्या पद्धतीतनं सोनं जर पास झालं तर त्या सोन्यावर 24 कॅरेटचं म्हणून मोहर मारली जाते. तसं चंदन पण आहे. काय झालं, उन्हाळ्याच्या दिवसात मी एकदा कवटेकराच्या दुकानात गेलो पंढरपूरला. असं मला सांगितलं मोठ्या वारकऱ्यांनी जुन्या की म्हणजे कवटेकराच्यात ओरिजिनल चंदनाचं लाकूड मिळतं. मी म्हणलं बर. मग मी कवटेकराच्या दुकानात गेलो पंढरपूरला गेल्या. मग मी विचारलं, म्हणलं ओरिजिनल चंदनाचं लाकूड? ते म्हणले आमच्याकडे डुप्लिकेट नसतं, ओरिजिनल असतं. मग म्हणलं दाखवा. म्हणले किती वालं पाहिजे? म्हणलं आधी दाखवा तर. मग म्हणलं कशा कशा किमती असतात? ते म्हणले 150, 200, 270, 180 असं कसे पण किमती असतात. तुम्हाला कुठलं पाहिजे? मी म्हणलं कसं नेमकं किमती कशा टाकल्या? म्हणला वजनावर असतं. वजनावर? मग मला आणा 2-3 दाखवायला. मग त्यानं ते डबा भरलेला होता असा प्लॅस्टिकचा चंदनाच्या लाकडांनी. पण त्यानं सगळा डबा नाही आणला, त्यातली 2-3च लाकडं उचलून आणली. जी ओरिजिनल असतं ती पटकन पोचत बी नाही आपल्यापर्यंत, त्यातलं थोडंच येतं. त्याच्यावर मी ओळखलं बहुतेक ओरिजिनल आहे, कारण त्यानं तिथं होते त्यातले 2-3 आणले, बहुतेक ओरिजिनल. मग म्हणलं ओरिजिनल कसं ओळख? मग त्याने ते, मी म्हणलं हे करा वजन. मग त्याने 2-3 लाकडांचं वजन केलं तुकड्यांचं त्या. मग त्यातला मला परवडणारा आपला मी घेतला. म्हणलं किती रुपये? मला 170. मी 170 वाला घेतला होता, चांगला आठवतंय मला. 170. मग म्हणलं द्या 170 वाला. मग म्हणलं तुम्ही ह्याच्या वजन? म्हणला ग्रॅमवर असतं. म्हणला तोळ्यावर असतं. म्हणला मग म्हणलं ही ओरिजिनल आहे कशावर? ना बघा ना म्हणला, इकडे तिकडे फिरवून शिक्का आहे त्याच्यावर. आणि मग मी इकडे तिकडे असं करून बघितलं तर शिक्का काय नीट दिसत नव्हता, पण होता. शिक्का मारलेलं सोनं, शिक्का मारलेलं चंदन. जसं आपण ओरिजिनल म्हणतो तसं तुकोबाराय पंढरीनाथाला म्हणते, तू ज्याच्यावर संत म्हणून शिक्का मारलाय अशांची संगत मला घडवून दे. देव वसे चित्ती Baba
शिक्का मारलाय. आमच्या पाठामध्ये विठ्ठल बाबा गुले एक वाक्य सांगायचे, माणसानं मागत जायचं असेल एखाद्या संतांच्या तर देवमान्य संतांच्या मागे जावं, लोकमान्य संतांच्या मागे जायचं. लोकमान्य संत कधी दगा देतील सांगता येत नाही. देवमान्य संत हे कायम आपल्या बरोबर असतात. म्हणून महाराज म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकाराम महाराजांचा स्वभाव आहे, संत म्हणून भक्त म्हणून जर कुणाच्या चरणावर डोकं ठेवायचं असेल तर महाराज आधी परीक्षा करते. मी सांगत असतो की लाडू बांधायचं झालं की लाडूची पण परीक्षा कशावर असती? चाचणी. बरोबर आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी आत्वा सत्य. महाराज म्हणतात, मला चाचणी कळते. नुसता कीर्तनात बडबडतोय का खरंच कुणाच्या चरणावर आहे, मला चाचणी कळते. देव म्हणले, तुकोबारा एवढं कशाला तुम्ही कसून घेता? तुकोबारा म्हणले, माझं तू वाटोळ केलं तरी चालेल, पण मी मात्र माझी कसोटी केल्याशिवाय कुणाला बी संत नाही म्हणत. करशील तरी देवा करी माझे सुखे, आणि परी त्या ते मुखे मी न म्हणे संत. कुणाला बी संत नाही म्हणत, कुणाला पण नाही म्हणत. शेवटच्या पंक्तीला कळी असते किंवा लाडू असते बुंदीचे. बुंदीचे लाडू चांगले व्हावेत असं वाटत असलं की मग ती पाक असतं, पाकाची चाचणी असती. ती 1 तार 2 तार काहीतरी ती महिला मंडळाचं असतं, ती मोजमाप आचार्यांचं वगैरे असतं. चाचणी हुकली की लाडू वाढायचेच नाहीत, मग नुसती कळी वाढायची. का? चाचणी हुकली. एकदा मला लाडू होते ना, मला चाचणी हुकली मग कळी वाटली. तसं प्रत्येक लाडूला ठीक आहे ऍडजस्ट होतं, पण गऱ्याच्या लाडूला चाचणी जर बिघडली तर सगळा गोंधळ होऊन जातो. बरोबर आहे का नाही? गऱ्याच्या लाडूची चाचणी बिघडली, चाचणी गऱ्याच्या लाडूची चांगली झाली का बिघडली कशावर ओळखायचं? लाडू खाताना जर लाडू फुटलं तर बरोबर आहे म्हणायचं, आणि लाडू खाताना दात तुटलं तर म्हणायचं गेली चाचणी. बरोबर आहे का नाही? दिवाळीच्या वेळेस शेवटची जी पाकिट आलेली असते ना, हो रावसाहेब तुम्हाला दिवाळीचं फराळाचं द्यायचंच राहिलं म्हणायचं, यात तसलाच लाडू आला आता. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. अशा संतांच्या चरणावर मला नतमस्तक होणं गरजेचं आहे. म्हणतात, अखंड जया तुझी प्रीती, अशांची मला संगत दे. जसं बाळ चालायला लागलं का नाही की आईचा एक स्वभाव असतो महाराज, ती बाळ आईचं करंगडी पकडतं. कालिदास महाराज करंगडी पकडतं, मग ती आई चालायला सुरुवात करते, बाळ त्याच्याप्रमाणे चालतं. बा 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 असं चालतं. मग एक ठराविक अंतर, आई किती पण वेळा त्याला म्हणू दे, बाळाकडेवर बस, बाळाकडेवर बस, बाळ ते म्हणतात नाही पापा, त्याला चालायचं असतं. थोडंफार चालतं, आणि एक अशी वेळ येते की ते बाळ चालत नाही, जागेवर थांबतं, नुसतं असं थांबतं. मग आई पण थांबती. आई विचार करते, आता बहुतेक याचे पाय दुखलेले दिसत आहेत, आता हे काय म्हणतंय बघू. आई पण थांबती, त्याकडे बघत बसते. ते बाळाचं वर तोंड करून बघतं आईकडं. ती आई त्याच्याकडं केविलवाण्या नजरेने बघते, कधी म्हणतंय की मला उचल. कारण आधी खात्री करावं लागते कशासाठी थांबलंय. बरोबर आहे ना? हे आयांना कळत लगेच. मग ते काय करतं, ते बघतं. त्याला आई पाय दुखायला लागले असं त्याला वाटलं की ते हात वर करत. आता नीट बघा बरं का, मी तुम्हाला आता सिक्सर मारायला चाललोय चांगला. ते बाळ हात वर करतं, आणि बाळानं हात वर केल्यानंतरच आई त्याला उचलून कडेवर घेते. बरोबर आहे ना? डायरेक्ट कडेवर घेत नाही, अजून त्याचं म्हणणं कळलेलं नाही. बाळानं हात वर केला की आई त्याला कडेवर घेते. तसं संत महात्म्यांना आपण कधी हात वर करणार? संतांचा स्वभाव सुद्धा असेल तसाच आहे. भागली या मज वाहातील कडिये, मज वाहातील कडिये, भागली या मज वाहातील कडिये, भागली या मज वाहातील कडिये, त्यांची यानी जोडे सर्व सुख, त्यांची यानी जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, त्याला
हातावर करतं आणि आई त्याला उचलून कडेवर घेते. महाराज, भगवान परमात्म्याचा हाच स्वभाव आहे. आपण हात वर केला की तो उचलून घेतो. प्रल्हादाला काय केलं? नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. पुढं काय? उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे नेमाला. म्हणून देवाकडं आपण किंवा संत महात्म्यांपाशी गेल्यानंतर आपण हात वर केले पाहिजेत. कमीत कमी असे आपले हात अजून हिथूनच वर जाईनात. तुम्हाला कळतंय? आपले हात अजून हिथूनच वर जाईनात. असे कधी व्हायचे? महाराज लांब गेल्यावर गेटच्या बाहेर गाडी थांबवतो. 2000 कमीच पडले जरा म्हणून. आयोजक कोण आहे? बाळू महाराज. करा फोन. कालिदास महाराजांना करा फोन. कालिदास महाराज, आपण नेहमी येतो, तुम्हाला माहिती माझा रेट काय. सांगण्याचं तात्पर्य आम्ही अजून इथूनच वर गेलो नाही. आम्ही इथपर्यंत कधी पोहोचणार? बाळानं हात वर केल्यानंतर आई त्याला कडेवर घेते. तसं संत महात्म्यांनी आपल्याला कडेवर घ्यावं असं वाटत असेल तर कधीतरी हात वर करून त्यांना कधीतरी मोठ्यानं आवाज द्यावा. त्यांना आवाज दिल्याबरोबर त्यांनी नाही उचलून घेतलं तर बोला मग. म्हणून संत महात्म्यांवर आपला भार घालणं गरजेचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाला सांगतात, अशा संत महात्म्यांची भेट मला घडवून दे. आम्ही हात वर केल्याबरोबर कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न धरता ते आम्हाला कडेवर घेतील. ज्यांचं तुझ्यावर अखंड प्रेम आहे आणि ज्याच्या विषयी तुझ्या अंतःकरणात प्रेम आहे. अखंड जया तुझी प्रीती. अखंड, अखंड शब्दाला लय महत्व आहे. मा अखंड प्रेम. अखंड खंड ना जीवन. अखंड खंड ना जीवन. अखंड खंड ना अखंड खंडेना जीवन. अशांची संगत मला दे. मज दे तयाची संगती. माणसानं आपलं दुःख जरी सांगायचं झालं ना तरी संतांपाशीच सांगावं. जगापाशी आपलं दुःख सांगायचं नाही. याचं कारण आहे, जगापाशी आपण जर आपलं दुःख सांगितलं तर जग विनाकारण आपली जाहिरात करतं, आपल्या दुःखाची जाहिरात करतं. आणि जगापाशी दुःख सांगू नये याचं दुसरं कारण, जग आपल्यापेक्षा जास्त दुःखी. आपल्याला माहित नसतं. फक्त ट्रायल बेसवर जायचं बघायचं असेल तर उद्या जा एखाद्याला 10,000 मागायला. शामराव जरा थोडं नडलंय म्हणायचं, 10,000 रुपये आहेत का? ती म्हणतो आत्ताच मी तुझ्याकडे 5,000 मागा येणार होतो, मलाच कमी पडले. जग आपल्यापेक्षा दुःखी. आपण जगाकडे मागायला जायचं नाही. आपलं दुःख सांगायचं असेल तर फक्त गुपित सांगायचं असलं तर महाराज म्हणतात, गुज बोलावे संतापाशी. संतांपाशी आपलं दुःख सांगायचं. मी नेहमी सांगतो, एक सर्कस होती आणि सर्कशीतला अस्वल मेलं. कोण मेलं? अस्वल मेलं. सर्कशीतला अस्वल मेल्यानंतर सर्कसवाल्याने एक बोर्ड लावला, इथं कामासाठी माणूस पाहिजे. मग असंच एक सुशिक्षित बेरोजगार रस्त्याने चाललं होतं पोरग. त्यानं पाहिलं, अरे म्हणलं इथं काम दिसतंय, आता बघू तरी भेटून काय काम लागतंय. बोर्ड बघून ते पोरग आत गेलं. आत गेल्यानंतर मॅनेजरची गाठ घेतली. मॅनेजरला विचारलं, काय काम आहे? ते म्हणला, बोर्ड बाहेर. हा म्हणला, आम्हीच लावलाय. म्हणला, मी पण इच्छुक आहे, मला काम पाहिजे. म्हणे जमल. म्हणे काय काम करावं लागेल सांगा. त्यानं सांगितलं, आमच्या सर्कशीतलं अस्वल परवा दिवशी मेलंय आणि आम्ही काय केलंय, आता प्राण्यांचे खेळ सर्कशीत ओरिजिनल प्राण्यांचे दाखवायला जरा बंदी आहे. मग आम्ही असं केलंय, त्या अस्वलाचं सगळं कातडं काढलंय आणि त्याचा एक सुंदर ड्रेस शिवलाय. म्हणे आतून चेन पिन लावून घेतली त्याला
मग मला काय करावं लागेल? काय नाही म्हणलं, अस्वलाचे कपडे घालायचे शोच्या टायमिंगला आणि अस्वल बनायचं ना, अस्वला सारखी ऍक्टिंग करायची. म्हणजे किती वेळ? म्हणजे 10 ते 15 मिनिटं लईत लई. म्हणला रोज किती शो असते? मला रोज 3 शो असते. ते मला एका शोचे किती देणार? ते मला एक शो तू काम केलं 10-15 मिनिटं, शेवट प्राण्यांचा खेळ असतो, शेवट 10-15 मिनिटं तू त्या शोत काम केलं एका शोत, की एका शोचे तुला 300 रुपये देणार. ते म्हणला 3 शो दिवसाचे म्हणजे 3 त्रिक 900 रुपयाचं काम झालं. आनंद झाला. म्हणला उद्यापासून येतो, आज जरा युट्यूबवर बघून प्रॅक्टिस करतो. मला अस्वल कसं अंग खाजवतंय, अस्वल कसं ओरडतंय, अस्वल कसं किंकाळतंय, सगळे ऍक्टिंग शिकतो म्हणला. म्हणजे घरी गेलं, त्यांनी प्रॅक्टिस वगैरे केली आणि दुसऱ्या दिवशी आला. मालक म्हणला काय? प्रॅक्टिस झाली, घाल कपडे म्हणला. ड्रेस तयार आहे. मग त्यानं त्या अस्वलाचा ड्रेस घातला, चेन पेन लावून घेतली. आता काय करू? पिंजऱ्यात जाऊन उभा राहा. पिंजऱ्यात गेला. ते 2-3 लोकांनी ते दरवाजा लावला पिंजऱ्याचा, ते कडी लावली, कुलूप लावून टाकलं. मला कधी नेणार आहे बाहेर रिंगणात? मला शेवट 10-15 मिनिटात. तर तू इथं बसायचं निवांत, काय खाय हवं नको सगळं सांगायचं, तुला इथं सगळं पुरवलं जाईल, फक्त शांत बसायचं. मध्ये अस्वल बनला माणूस. शोचा शेवटचा पार्ट दाखवायची वेळ आली आता. प्राण्यांचा खेळ. ते मधला जे राऊंड असतो गोल, त्याला पूर्ण अशी जाळी लावली होती. एखादा प्राणी बाहेर बीर गेला तर प्रेक्षकांमध्ये प्रॉब्लेम, बरोबर आहे का? मग ते बँड वाजायला जोरजोरात सुरुवात झाली. 2 बेल वाजल्या आसाराम. 2 बेल वाजल्या बरोबर 4-5 जणांनी अस्वलाचा पिंजरा ढकलत तिला आतमध्ये नेला. कुठं? त्या रिंगणामध्ये, त्या मोठ्या पिंजऱ्यात नेला. नेऊन सोडला. ती तिघं निघून गेली. 3-4 जण निघून गेल्यानंतर त्या अस्वलाने आपल्या करामती करायला सुरुवात केली. अंक काय खाजवतय, टाळ्या काय वाजवतय, ओरडतय काय. बारकी पोरं सगळी मोठी माणसं टाळ्या वाजवायची, बारकी पोरं ओरडायची. अस्वल आलं हे तुम्हाला माहितीच आहे. ओरडायला लागली मोठमोठ्यानं. अस्वलाला तेवढा जोम यायला लागला ना, अस्वल जास्त नक्कल सुंदर करायला लागलं. थोड्या वेळानं परत 2 बेल झाल्या. 2 बेल झाल्यानंतर एका हातात चाबूक आणि एका हातात काठी घेऊन रिंग मास्टर आला. आल्यानंतर त्यानं खिशात हात घातला, आयटीत तोंडात गुटखा बिटका टाकून त्यानं चावी काढली, कुलूप उघडलं, कडी उघडली, दरवाजा उघडला. अस्वल बाहेर आलं रिंगणात. आता मोकळ्या पटांगणात 3-4 जणांनी पिंजरा ओढून द्याला. आता त्या अख्ख्या मोठ्या रिंगणात ती जाळी मोठी आहे लावलेली, त्यात एकटंच अस्वल आता खेळ करायला लागलं. आनंद. कुठं प्रेक्षकांकडे जाऊन टाळ्या वाजवतय, कुठं काय. लोकांना आनंदच आनंद. अस्वल आलं. तुम्हाला मला फक्त माहिती माणूस आहे. तुम्ही पण कुणाला सांगू नका, आपल्यालाच फक्त माहिती, कारण आज कपडे घालून आणले. मग अस्वलासाठी इतका आनंद लोकांमध्ये. 10 मिनिटं अस्वलानं स्वतःचा खेळ केला तिथं. 10 मिनिटानंतर परत बेल झाली तेजस्मार. बेल झाल्याबरोबर 4-5 जणांनी परत दुसरा पिंजरा ढकलत आत आणला. अस्वलानं माग पाहिलं, पिंजऱ्यात होता वाघ. नाही तुम्ही नाही घाबरू. अस्वल पण घाबरलं नाही. का? तर अस्वलाला माहिती होतं की वाघ असला तरी पिंजऱ्यात आहे. पण अस्वलानं आपली स्वारी आता तीच पार्ट कधी कुठवर करत बसायचा, ऍक्ट नक्कल. मग त्यानं आपलं वाघाकडं आपला मोर्चा वळवला आणि बाहेरून वाघाला वाकड दाखवायला लागलं. कुठं टाळ्या वाजव, कुठं त्याला वाकड दाखव, कुठं काय. वाघ आतून जोरात टाळकाळ्या पडायचा. जणू काय म्हणत होता, बाहेर आलो की तुझा फडशात पाडता. वाघाचा आणि अस्वलाचा, बाहेर अस्वल आहे, आत वाघ आहे, यांचा खेळ चालू बराच वेळ. परत 2 बेल झाल्या 10 मिनिटांनी. 2 बेल झाल्यानंतर मगाचाच माणूस परत एका हातात काठी एका हातात चाबूक घेऊन आला. तिथे खिशात हात घातला. अस्वल बघायला लागलं, वाघाकडं नाही, ह्याच्याकडं. काय करतोय? खिशात हात घातला, ह्यानं चावी काढली, कुलूप उघडलं, कडी उघडली, दरवाजा उघडला. 3-4 जणांनी पिंजरा वळून नेला आणि पिंजरा उघडणारा पण आत निघून गेला आणि कडी लावून घेतली. आता त्या मोठ्या जाळीच्या त्या रिंगणामध्ये 2 जण, एक अस्वल आणि एक वाघ. वाघानं अस्वल मगापासून हेरून ठेवलेलंच होतं. अस्वल वाघाला घाबरून पळायला लागलं. त्याला कळलं आता आपलं काय खरं नाही. मगाचपासून आपण लय फुटाने केले, गप नाही बसलो. अस्वल पुढे पळायला लागलं.
लागलं. वाघ मागं पळतोय, अस्वल पुढे पळतोय, वाघ मागं पळतोय. बराच वेळ दोघांचंही चाललं. आता अस्वलानं तरी कवर दम धरायचा. कसं बस 15 मिनिटं अस्वल पळलं बाळू महाराज. कसं बस 15 मिनिटं पळलं. 15 मिनिटांनी मोठमोठ्यानं वरडायला लागलं, वाचवा 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 वाचवा, मोठमोठ्यानं. आणि जसं अस्वल वाचवा वाचवा म्हणायला लागलं, मागचा वाघ मोठ्यानं ओरडला, हे ग. अस्वल जागेवर थांबलं. अस्वलाने मागं पाहिलं, काय प्रकार आहे म्हणे. गप, किती वेळ झाला ओरडतोय, वाचवा वाचवा. म्हणलं तू, अरे तुझ्यासारखाच आहे म्हणला मी. तुला म्हणजे म्हणलं मला 300 दिलेत. वाघाला म्हणलं तुला, अरे मला 500 दिलेत. तू काय मी काय, दुःख एकच आहे, फक्त तुझं 300 जाईल, माझं 500 जाईल म्हणला. ठरलं ठरलं. सांगण्याचं तात्पर्य, जगामध्ये आपलं दुःख जर आपण सांगायला गेलो तर आपलं दुःख कदाचित 300चं असेल, पण ती वाघ जरी असला तरी त्याचं 500चं दुःख आहे. जगामध्ये प्रत्येक जण आपलं दुःख सांगतो, आपलंच इवळून सांगतो. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया सब संसार है. जो देखे सो दुखिया बाबा. ज्याच्या कुणाकडे आपण जाऊ, म्हणून सुख एकाच ठिकाणी, सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या. म्हणून ज्या ठिकाणी सुख आहे आणि ज्या ठिकाणी तुझ्याविषयी अखंड प्रेम आहे, महाराज जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात भगवंताला Yeah.
मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा संतांच्या चरणापाशी मी तुम्हाला जर ठेवलं, किंवा देवा तुम्ही अशा संतांच्या चरणापाशी मला जर ठेवलं, अशा संतांच्या संगतीत ठेवलं, तर मी काय करीन? संगतीत तू मला ठेवलं देवा, तर मी दोन गोष्टी महत्वाच्या करीन. कोणती? मला तुझ्या ठिकाणी तुझ्या भजनात कंटाळा येणार नाही, आणि दुसरी गोष्ट मी कुणाला काही मागणार नाही. परमार्थामध्ये तुम्हाला मला आडवे येते दोनच गोष्टी, एक कटाळा आणि दुसरं मागणं. बरोबर आहे ना? कंटाळा. दसऱ्याच्या रूपकाचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये एक चरण आले बघा. पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडेल तो साधा आजी मुहूर्त भरा, गरजा जय जयकार हरी हृदयी धरा, आळस नका करू सांगतो लहाना थोरा, सांगतो लहाना थोरा, याहो बाई यानो निघाले आळस. भजनामध्ये आळस आला की माणसाचा परमार्थ संपतो, आणि भजनामध्ये मागणं आलं की माणसाचा परमार्थ संपतो. दोन गोष्टी आपल्याला अडवतात महाराज, आळस आणि मागणं. नाथ महाराज म्हणतात, येथ जेने आळसू केला तो सर्वस्वे नागवला, हिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा. भगवान रामचंद्र प्रभू बघा, आळस किती घातक ठरतो. आळस आला की हातचा देव निष्ठून गेला. रामायणामध्ये चला 2 मिनिट. भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मण भैया आणि सीता आई साहेब वनवासाला निघाले. रथ चालवण्यासाठी सुमंत आहेत. पहिल्या दिवशीचा मुक्काम तमसा नदीच्या तीरावर आहे, आणि ज्या वेळेस अयोध्यावासियांना कळालं की भगवान रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी आणि आई साहेब आमच्या मातोश्री कैकेयी मातेनं दिलेल्या मागितलेल्या 2 वरदानांपैकी एका वरदानामुळे वनवासाला निघाले. ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतर
मला त्याचा समाचार सुद्धा नको. आणि ज्या वेळेस अयोध्यावासियांना हे सगळं कळलं, संपूर्ण अयोध्या नगर बारक्या लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे रामाबरोबर निघाले. म्हणजे आम्ही तुम्हाला सोडून राहणार नाही म्हणे. इथं अयोध्या आम्हाला स्मशानभूमी सारखी वाटेल जर तुम्ही अयोध्येतून निघून गेला. पण ऐकलं नाही. आळस कसा अडवायचो ऐका. पहिला मुक्काम तमसा नदीच्या तीरावर. सगळे अयोध्यावासी दिवसभर चालल्यामुळं थकले. तमसा नदीच्या कडेला जी रेत आहे तिथं सगळे निद्रिस्त झाले, झोपले. झोपल्यानंतर रामानं रात्रीच्या वेळी मध्यरात्री सीता आई साहेबांना जाग केलं, लक्ष्मणांना जाग केलं, सुमंतांना जाग केलं आणि सुमंतांना सांगितलं की ऐका सुमंतजी, म्हणे काय देवा, आपल्याला रात्रीत निघावं लागेल. म्हणजे रात्रीचा प्रवास हो. सकाळ व्हायची जर वाट बघितली तर ही लोक इथं थांबणार नाहीत, आपल्या बरोबर येतील, इथून परत पण जाणार नाहीत. आणि वनवास फक्त मला आहे. माझ्या बरोबर हे दोघं आलेत हे त्यांच्या हट्टामुळं. पण ही जे अयोध्यावासी, अयोध्येतली लोक आपल्या बरोबर आहेत, ह्यांचा प्रपंच आपल्यामुळे उघड्यावर पडून येईल. मग काय करायचं देवा, म्हणजे रात्रीचं निघायचं. एक काम करा, रथाला घोडे जुंपा आणि जे जे जिकडं जिकडं रस्ते गेलेत ना तिकडं तिकडं थोडा थोडा रथ नेऊन आणा, म्हणजे थोडा थोड्या अंतरा. सुमंतांनी रामानं सांगितल्याप्रमाणे रथ जाग्यावर 2-3 वेळा गोल फिरवला, चाकाचे वर उमटले गोल, आणि प्रत्येक रस्त्याला थोडा थोडा इकडं थोडा वेळ इकडं सगळीकडे नेऊन आणला. आणि ज्या दिशेनं जायचंय त्या दिशेनं राम, लक्ष्मण, सीता आणि रथ हाकण्यासाठी सुमंत निघून गेले रात्रीची. रात्र संपली, सकाळी सूर्योदय झाला, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. झाल्याबरोबर सगळे अयोध्यावासी डोळे चोळत चोळत जागे झाले. चालल्यामुळं गाढ झोपी गेले होते. आणि दुसऱ्या दिवशी जागे झाले, पाहतायत कसा मला टाकून गेला आमचा राम, आम्हाला टाकून गेला, आमचा राम आम्हाला टाकून गेला, आम्हाला इथंच ठेवून गेला. आणि त्यावेळेस जायचं कुठल्या रस्त्यानं, जिकडं पावं तिकडं रथाची चाकं दिसते, चाकांचे वन दिसते. रडत बसले. महाराज एकच सांगायचंय मला, अयोध्यावासियांनी रामासाठी काय सोडलं नाही महाराज, सगळं सोडलं. घरदार सोडलं, जेवण खाल सोडलं, कंदमुळं फळं खाल्ली, ऐश्वर्य सोडलं, सगळं सोडू शकले पण एक गोष्ट सोडू शकले नाही, झोप. आळस, आलेला आळस, आलेली झोप, हाताला आलेला राम निघून जायला कारणीभूत ठरली. विठ्ठल विठ्ठल. आणि मग अयोध्यावासी तमसा नदीमध्ये असलेल्या माशांना संवाद करतात. निंद ही आपू सराह ही मीना, धिक जीवन रघुबीर बिहीना.
की मासे, पाण्यातले मासे आमच्यापेक्षा भाग्यवान. तुम्हाला पाण्यातून बाहेर काढलं की तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला प्राण सोडता, पण आमचा राम आम्हाला सोडून गेला तरी आम्ही जिवंत, आमच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून परमार्थामध्ये जी आळस येतो ना, तो आळस आपला हातात आलेला परमात्मा आपल्याला सोडून जायला कारणीभूत ठरतो. आपण झोपेवारी सप्त्यातले 7 दिवस घालवतो. उद्या जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ. काला झाला इथं घरी प्रसाद येतो, कधी उद्या येणार, आणि पुढच्या वर्षी सप्त्यात राहिलाच नाही. कधी जाणार? काय कारणीभूत ठरलं? आळस. म्हणून जसंही असो, कुणाचंही असो, कसंही असो, कोणताही कीर्तनकार असला तर कुणाकडून तरी काहीतरी प्रत्येक कीर्तनात ऐकायला मिळतं. नको ते सोडून दिलं ना की आहे ते आपोआप मिळतं. प्रत्येक दगडामध्ये मूर्ती नाहीये का? आहे, पण नको तो भाग काढला की आहे ती मूर्ती मिळणार. आम्ही नको त्याकडे लक्ष देतो, त्यामुळे आहे ती चुकून जातो. आमचा प्रॉब्लेम मेन इथं आहे. आम्हाला एखाद्यानं छान गायन केलं, त्यानं गायनामध्ये चांगलं किती गायला आम्ही बघत नाही. थोडं चांगलं गायला पण तिथं थोडा स्वर गेला, तू म्हणून दाखव. त्यानं चांगलं सांगितलं पण तसं नव्हतं बोलायला पाहिजे. तू इथं उभा नाही, रामकृष्ण आलेला खडखड खडखड झालं तर बघा, उभा राहून. म्हणून परमार्थामध्ये तुम्हाला आणि मला आडवं येतं पहिलं आळस, आणि दुसरं येतं मागणं. आम्ही मागत राहतो, जे पाहिजे ते मागत नाही, जे नको त्या गोष्टींवर आमचा फोकस जास्त आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, आमचा हात, मी मगाशी बोललो, इथून वरच जायला तयार नाही. द्या द्या अजून द्या. जोळी फाटली तरी जोळी बरं ना. करायचं का? आम्ही ठिगळं लावून लावून शिवली. कलाकार सोडून. कलाकारांना अधिकार, कलाकारांनी कलेचं काय असेल ते मानधन घेतलंच पाहिजे. कीर्तनकारांनी तरी कमीत कमी, कीर्तनकार जाऊ द्या, मी तरी कमीत कमी आम्ही यातनं बाहेर गेलो पाहिजे. मी मागच्या कीर्तनात पण बोललो होतो महाराज, की आम्ही फळाची अपेक्षा करण्यात रस हुकून जातो. आम्हाला कळत नाही परमार्थ हा फळासाठी नाही, रसासाठी. महाराज म्हणतात सेवितो हा रस, वाटितो रस पाहिजे आम्हाला. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा. महाराज म्हणतात हा रस आहे. आम्ही रस, मी नेहमी गमतीने सांगत असतो, फळ आम्ही घरी न्यायचं आणि रस घरच्यांनी नारळ फोडून खायचा. ही शोकांती काय आमची. आम्हाला रस खायला टाइमच नाही. आम्हाला पाकिट मोजण्यातच दिवस जातो अख्खा. किती विचित्र जीवन झाले. गाडी, मला महाराज 2 कीर्तन एका मागे एक आली की टेन्शन येतं. आजचा आनंद उद्याच्या कीर्तनात येऊ शकेल का? आम्ही तसंच रटाळवानं पुढं पुढं चालत. कधीतरी असावं, पण सगळ्या दिवसांची भर काढून असं. ज्यांचं नशीब खुलून आलंय त्यांना ठीक आहे, आनंद घेत असतील तर मस्त. काय काय जण कौतुकाने सांगते 30 दिवसात महाराज किती कीर्तन आहे माहिती का? श्रावण आपला अख्खा फुल आहे. किती? 60 कीर्तन आहे. किती? 30 दिवसात 60, रोज 2 आणि एखादं गावलं तर मध्ये. किती कीर्तन केली, किती डायरी भरली, याच्यापेक्षा त्यात प्रत्येक या 60 पैकी एका कीर्तनात तरी आनंद आला का? एका कीर्तनात तरी रस आला का? आला असेल तर 59 कीर्तन सार्थक झाली. पण आनंद जर घेतला नसेल, गोळा करण्यात गेला असेल, गाडी आयुष्य होऊन गेले. गाडी घरच्यांना द्यायला वेळ नाही. बायको म्हणते मी जाते माहेरी, माहेरी राहिली काय सासरी राहिली काय? सासूरवास माझ्या पदरातच आहे. तुम्ही फेटा बांधून फिरा, आम्ही घरी उघडे लेकरं बाळ सांभाळतो. आम्ही कधी कधी यांचा विचार करणार? कधी अहो तुकोबर आहे वैकुंठाला जाताना, तुकोबर आहे आमच्या जिजाऊ साहेबांना, जिजाबाईंना म्हणाले, आवले म्हणे मी आयुष्यभर भजन केलंय ना, ते भजन करण्याची बुद्धी मला तुझ्या हातची भाकरी खाल्ल्यामुळे झाली. म्हणून महिला मंडळाचा आपल्याला भजन करायची आवड झाली, पारायण करायची इच्छा झाली, कीर्तन ऐकायची इच्छा झाली,
याचं पूर्ण श्रेय माता माऊलींना इव्हन स्वयंपाक बनवणाऱ्यांना जात. का तर त्यांनी पवित्र मनानं बनवलेला स्वयंपाक आपल्याला कीर्तन ऐकायला, भजन करायला, भजन ऐकायला कारणीभूत ठरतो. विशेष आहे ही गोष्ट, गरजेचं आहे. आम्ही उकत चाललो, आम्हाला नाही जमत या गोष्टी. आम्ही कधी आनंद घेणार? किती दिवस आम्ही गोळा करत राहणार? कधी कधी इतकं माझा पाय वडल्यासारखं होतो. कधी मी काय रेंजचा आहे मला माहिती, आणि माझी रेंज जेव्हा लोक वर नेऊन ठेवतात ना, मला लाज वाटते हातात पाकिट घेताना. एवढं जड आपल्याला नारळ घ्यायची सवयच नाही म्हणतो. कधी कधी महाराज म्हणजे मी माझं बडाई सांगत नाही, मला कीर्तन पण नको, मला कीर्तन लय करायचा कटाळा बी आहे. मी आळशे, ज्या विषयावर बोलतोय ते पूर्ण माझ्यावर आहे. मी कीर्तनांसाठी तुमचं इम्प्रेशन पाडायचं नाही मला. पण मला कधी कधी मोठी पाकिट आली ना, मी उघडून बघितल्यावर मी हादरलोय अक्षरशः की हे काय असलं माणसं देते. मी अक्षरशः निम्म त्यातलं रिटर्न केलंय. मला एवढं वाटतच नाही, म्हणलं गरजच नाही तिथं. मी आजपर्यंत निस्पृहपणे कीर्तन केलं, दिल तेवढ्यात गेलोय ना, ह्याचं फळ म्हणून मला 70,000ची नोकरी सध्या. माझा पगार